Hello students, myself is Gaikwad Akash Sheshra from New Arts, Commerce and Science College Shoga, Department of Botany, Assistant Professor. Okay, TYBSc Botany Semester 2nd, paper number 6, Plant Breeding and Seed Technology. Okay, मग प्लांट ब्रीडिंग आणि सीड टेक्नॉलॉजी हा जो पेपर आहे तो मी एक्सप्लेन करणार आहे किंवा माझ्याकडे तो टीचिंगसाठी आहे. ओके, तर त्यासाठी आपल्याला फर्स्ट आता बघायचं आहे त्या पेपरचा सिलेबस काय आहे किंवा काय काय त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. तर त्यामध्ये फर्स्ट आता पेपरचं नाव प्लांट ब्रीडिंग अँड सीड टेक्नॉलॉजी, म्हणजे प्लांट ब्रीडिंग ॲक्च्युअल कन्सेप्ट काय आहे किंवा काय त्याच्या टेक्निक आहेत. त्यानंतर सीड टेक्नॉलॉजी आणि सीड टेक्नॉलॉजीच्या काय काय प्रोसेसेस आहेत. ओके, मग त्यामध्ये फर्स्ट आहे इंट्रोडक्शन टू प्लांट ब्रीडिंग्स. मग प्लांट ब्रीडिंगसाठी काय त्याच्या टेक्निक आहेत किंवा काय कन्सेप्ट आहेत. ओके, मग त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे फर्स्टली इंट्रोडक्शन टू प्लांट ब्रीडिंग. त्यामध्ये बघायचं आहे तसं इंट्रोडक्शन बघायचं आहे. त्यानंतर स्कोप अँड इम्पॉर्टन्स काय असतील हे आपल्याला प्लांट ब्रीडिंगचे बघायचे आहेत फर्स्ट चॅप्टरमध्ये. त्यानंतर मग त्यामध्ये एम्स अँड ऑब्जेक्टिव्स असतील. त्यानंतर प्लांट ब्रीडिंग स्कोप अँड इम्पॉर्टन्स. ओके, त्यानंतर कन्व्हेन्शनल टेक्निक्स, मेथड्स अँड प्रॅक्टिसेस. मग त्याच्या काय टेक्निक आहेत किंवा काय मेथड आहेत आणि काय प्रॅक्टिसेस आहेत हे आपल्याला त्यामध्ये बघायचे आहेत. मग त्यामध्ये फर्स्ट आहे कन्सेप्ट ऑफ प्लांट इंट्रोडक्शन अँड ॲक्लिमेटायझेशन. त्यानंतर सिलेक्शन ऑफ मेथड. त्यानंतर हायब्रिडायझेशन. त्यानंतर ब्रीडिंग मेथडॉलॉजी, हेटेरोसिस अँड हायब्रिड व्हिगर हे आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर अल्टरनेटिव्ह ब्रीडिंग टेक्निक्स. मग त्यामध्ये आहे म्युटेशन ब्रीडिंग. म्युटेशन ब्रीडिंग म्हणजेच काय, चेंजेस, सडनली चेंजेस ऑफ सीड्स किंवा सीडलिंग्स, म्हणजे सीडमध्ये सडनली किंवा इन्स्टंट चेंजेस कसे होतात ते आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ पॉलिप्लायडी अँड अनयुप्लायडी इन क्रॉप इम्प्रूव्हमेंट. मग क्रॉप इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी काय त्याच्यामध्ये चेंजेस केले जातात ते आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर ब्रीडिंग फॉर स्ट्रेस टॉलरन्स. मग ब्रीडिंगसाठी स्ट्रेस टॉलरन्स कसा मेंटेन करायचा आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे मेकॅनिझम अँड जेनेटिक बेसिस ऑफ रेजिस्टन्स. मग डिसीज रेजिस्टन्स किंवा जेनेटिक रेजिस्टन्स ज्या सीड्स असतील त्या कशा प्रोव्हाइड करायच्यात, डेव्हलप करायच्यात. ओके, टॉलरन्स टू बायोटिक अँड अबायोटिक स्ट्रेसेस इन प्लांट्स. मग त्यासाठी बायोटिक स्ट्रेस और अबायोटिक स्ट्रेस हा जो कन्सेप्ट आहे हा आपल्याला तिथे बघायचा आहे. त्यानंतर ब्रीडिंग फॉर रेजिस्टन्स टॉलरन्स. मग ज्यावेळेस आपल्याला सीड प्रोड्यूस करायच्यात, ब्रीडर करायच्यात. ओके, त्यावेळेस डिसीज रेजिस्टन्स सीड्स काय झाल्या पाहिजे, डेव्हलप झाल्या पाहिजे. ती कन्सेप्ट तो विचार आपण तिथं करणार आहोत किंवा त्याच्यामध्ये तिथं काय कन्सेप्ट आहेत किंवा काय टेक्निक आहेत डिसीज रेजिस्टन्स व्हरायटी प्रोड्यूस करण्यासाठी. त्यानंतर टॉलरन्स म्हणजे त्याचा मेंटेनन्स कसा आपल्याला डेव्हलप करता येईल किंवा मेंटेनन्स कसं ते मेंटेन करता येतील सीड प्रोडक्शनसाठी ते आपल्याला तिथे बघायचं आहे. त्यानंतर मॉलिक्युलर ॲप्रोचेस. देन कॅरेक्टरिस्टिक्स इव्हॅल्युएटेड फॉर ड्रॉट टॉलरन्स. मग कमी पाण्यामध्ये किंवा डेझर्ट कंडिशनमध्ये कसं आपल्याला जास्तीत जास्त सीड प्रोडक्शन करता येईल ते आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स इव्हॅल्युएटेड फॉर इन्सेक्ट पेस्ट टॉलरन्स. मग इन्सेक्ट पेस्ट टॉलरन्स हा जो कन्सेप्ट आहे त्यामध्ये आता इन्सेक्ट रेजिस्टन्स व्हरायटी आपल्याला डेव्हलप करायच्यात, ते कन्सेप्ट आपल्याला बघायचं आहे, ते टेक्निक आपल्याला बघायच्यात. त्यानंतर पेस्ट टॉलरन्स. त्यानंतर पेस्ट टॉलरन्स म्हटल्यानंतर त्यामध्ये काय, त्या पेस्ट रेजिस्टन्स ज्या व्हरायटीज आहेत ते आपल्याला डेव्हलप कशा करायचे ते आपल्याला बघायचं. त्यानंतर त्याच्या अचिव्हमेंट काय काय आहेत. ओके, देन नेक्स्ट पार्ट सीड टेक्नॉलॉजी. मग सीड टेक्नॉलॉजीमध्ये व्हॉट इज सीड टेक्नॉलॉजीची डेफिनेशन, सीड टेक्नॉलॉजी ॲक्च्युअल कन्सेप्ट काय आहे ते बघायचं आहे. त्यानंतर स्टेजेस ऑफ सीड प्रोडक्शन. मग सीड प्रोडक्शन करण्यासाठी स्टेजेस काय काय आहेत. त्यानंतर क्लासेस ऑफ सीड. सीडचे क्लासेस काय काय आहेत, कोणते क्लासेस आहेत ते आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर सीड सर्टिफिकेशन. सीड सर्टिफिकेशन ॲक्च्युअल कन्सेप्ट काय आहे किंवा का सीड सर्टिफिकेशन केलं जातं हे आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर फील्ड इन्स्पेक्शन. व्हॉट इज अ फील्ड इन्स्पेक्शन म्हणजे काय किंवा ते फील्ड इन्स्पेक्शन कोण करतं किंवा त्याचा काय तो क्रायटेरिया आहे तो आपल्याला तिथे चेक करायचा आहे किंवा बघायचं आहे. त्यानंतर फील्ड काउंट.
मग फील्ड काउंट हा ॲक्च्युअल कन्सेप्ट काय आहे किंवा का म्हणून ते फील्ड काउंट करायचे ते आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर सीड इन्स्पेक्टर. आता सीड इन्स्पेक्टर कोण आहे किंवा सीड इन्स्पेक्टर काय आहे किंवा त्याचे रोल काय आहेत, ओके, हे आपल्याला तिथे बघायचं आहे. त्यानंतर सीड प्रोसेसिंग. मग सीड प्रोसेसिंगमध्ये फर्स्ट आहे सीड प्रोसेसिंग म्हणजे काय किंवा सीड प्रोसेसिंग का करायचे आणि सीड प्रोसेसिंग ॲक्च्युअल कन्सेप्ट काय आहे. मग त्याचे प्रिन्सिपल्स, टेक्निक ऑफ सीड प्रोसेसिंग. मग त्याच्या काय प्रिन्सिपल्स असतील किंवा काय त्याच्या काय टेक्निक असतील ते आपल्याला बघायचे आहेत. त्यानंतर सीड सॅम्पलिंग, स्टोरेज आणि पॅकिंग. मग सीडसाठी त्याच्या सॅम्पल म्हणून आपण काय यूज करतो. त्यानंतर सीड स्टोरेज कसा करायचं आणि सीड पॅकिंग. मग सीड स्टोरेज झाल्यानंतर त्याचं पॅकिंग कसं केलं जातं ते आपल्याला तिथं चेक करायचे, बघायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट फिजिकल प्युरिटी ॲनालिसिस. मग जे सीड्स आपण घेतलेले आहेत किंवा सीड्स आपण डेव्हलप करणार आहोत नेक्स्ट जनरेशन डेव्हलप करण्यासाठी, त्या सीडची फिजिकल प्युरिटी जी आहे ती कशी मेंटेन आहे की अनमेंटेन आहे हे आपल्याला चेक करणं आवश्यक आहे. म्हणून तिथं फिजिकल प्युरिटी ॲनालिसिस हा जो कन्सेप्ट आहे किंवा हा जो एक्सपेरिमेंट आहे हा आपल्याला तिथं करायचा आहे किंवा आपल्याला तिथं बघायचं आहे. त्यानंतर प्युरिटी सेपरेशन. मग ज्या प्युअर सीड्स आहेत त्या काय करणार आपण सेपरेट आउट करणार आणि त्याचं नेक्स्ट जनरेशनसाठी काय करणार डेव्हलपमेंट करण्यासाठी आपण सिलेक्ट करणार, ओके, दॅट इज ए प्युरिटी सेपरेशन. देन प्रोसिजर ऑफ प्युरिटी ॲनालिसिस. मग त्याची प्रोसिजर काय आहे ॲक्च्युअल प्युरिटी ॲनालिसिसची ती आपल्याला बघायची. त्यानंतर डिटर्मिनेशन ऑफ सीड ऑफ अदर डिस्टिंग्विशेबल व्हरायटीज. मग सीड डेव्हलपमेंटच्या व्हरायटीज किंवा डिटर्मिनेशन त्याच्या डिस्टिंग्विश व्हरायटीज ज्या असतील त्या काय आहेत ॲक्च्युअल त्याची टेस्ट काय आहे, ओके. मग व्हरायटी आपण डेव्हलप केलेली आहे ती पूर्णपणे नेक्स्ट जनरेशन फॉर्मेशन करू शकते का, त्याच्यामध्ये ती कॅपेबिलिटी आली का हे आपल्याला चेक करण्यासाठी तो कन्सेप्ट आहे तो आपल्याला तिथे बघायचा आहे, ODV टेस्ट, ओके. देन रिपोर्टिंग अँड रिझल्ट्स ऑफ प्युरिटी ॲनालिसिस. मग त्याचा रिपोर्ट बनवायचा आहे, त्याच्यानंतर त्याचे रिझल्ट काय येतील हे आपल्याला प्युरिटी ॲनालिसिस थ्रू काय करायचं आहे एक्सप्लेन करायचं आहे. त्यानंतर सीड टेस्टिंग. मग सीड टेस्टिंग हा जो कन्सेप्ट आहे किंवा नेक्स्ट चॅप्टर आपल्याला म्हणता येईल. मग त्यामध्ये काय सीड टेस्टिंग ॲक्च्युअल काय आहे, त्याचं सीडचं टेस्टिंग कसं केलं जातं. त्यानंतर मॉइश्चर टेस्टिंग, देन जर्मिनेशन टेस्टिंग. ह्या ज्या टेस्टिंग टेक्निक आहेत ते आपल्याला तिथं बघायच्या आहेत. त्यानंतर लास्ट आहे सीड मार्केटिंग. मग ज्यावेळेस सीड टेक्नॉलॉजी झाल्यानंतर सीड सर्टिफिकेशन झालं, सीड प्रोसेसिंग झालं, फिजिकल प्युरिटी ॲनालिसिस झालं, त्याच्यामध्ये सीड टेस्टिंग हे आपण बघितलं. त्यानंतर लास्ट कन्सेप्ट जो होतो तो आहे सीड मार्केटिंग. मग प्रोडक्शन झाल्यानंतर त्याचं मार्केटिंग कसं करायचं आहे. मग त्यामध्ये फर्स्ट आहे मार्केटिंग. त्यानंतर ऑर्गनायझेशन फॉर सीड मार्केटिंग. मग सीड मार्केटिंगसाठी काय ऑर्गनायझेशन आहे किंवा काय त्याचं कॅरेक्टरायझेशन आहे, काय त्याचा तो क्रायटेरिया आहे ते आपल्याला सीड मार्केटिंग या कन्सेप्टमध्ये काय करायचं बघायचं. त्यानंतर सीड मार्केट्स इन इंडिया. मग इंडियामध्ये सीड मार्केटसाठी काय फॅसिलिटीज आहेत ते आपल्याला बघायच्यात. त्यानंतर स्ट्रक्चर अँड वर्किंग, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे आणि त्याचं वर्किंग कसं चालतं हे आपल्याला बघायचं आहे. दिस इज ए सिलेबस ऑफ पेपर 6 प्लांट ब्रीडिंग अँड सीड टेक्नॉलॉजी, ओके.